मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. चिखली शहर आणि तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येतेय. चिखलीत सध्या सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले पाटील कमालीच्या ॲक्शन मोडमध्ये आल्याय. चिखली शहर आणि तालुक्यात इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना आमदार महाले पाटील यांनी तीव्र शब्दांत कडक इशारा दिलाय. इंधनाचा तुटवडा आणि अवैध विक्री रोखण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि पेट्रोल पंप मालकांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काळाबाजार करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यासाठी फिरते पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चिखली शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र या टंचाईचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटकांकडून इंधनाचा काळाबाजार आणि अवैध साठवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. स्वतः पेट्रोल पंप धारकांनीच या बैठकीत इंधनाच्या काळाबाजाराबद्दल वाच्यता केली. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार श्वेता महाले यांनी तातडीने प्रशासनाची बैठक बोलावली. या टंचाईच्या काळात रुग्णवाहिका, डॉक्टर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना इंधनाचा पुरवठा प्राधान्याने सुरळीत ठेवला जाईल, असं स्पष्ट करत आमदारांनी शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच अवैध साठवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष फिरते पथक, फ्लाइंग स्क्वॉड तैनात केले असून दोषींवर 100% कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही दिला आहे. तहसीलमध्ये चिखली शहर आणि चिखली तालुक्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप धारक आहेत, मालक आहेत, त्यांची बैठक आणि सोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आणि या बैठकीमध्ये नेमक्या अडचणी काय आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या. स्वतः पेट्रोल पंप धारकांनी त्या ठिकाणी काही जो काळा बाजार चालू आहे डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये त्या संदर्भात त्यांनी वाच्यता केली. येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडनं फिरतं पथक आपण केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी साठवणूक करून इलिगल किंवा अवैध विक्री पेट्रोल आणि डिझेलची चालू आहे त्या ठिकाणी 100% कारवाई हे प्रशासन करणार आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही तुम्हाला डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळून जाऊ नका. जो कोणी डिझेल पेट्रोलमध्ये काळा बाजार करत असेल, साठवणूक करत असेल, त्याच्यावरती मात्र त्या ठिकाणी प्रशासन योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना, शेतकरी बांधवांना मला हेच सांगायचं आहे, जर कुठल्या पेट्रोल पंपावरती चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या बॅरल किंवा कॅन्स हे भरून दिले जात असतील तर तुम्ही तशी तक्रार प्रशासनाकडे करा, मला फोन करा. अशा इलिगल किंवा अवैध विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप धारकावरती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई प्रशासन करणार आहे. या सगळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्सला त्या ठिकाणी जे डिझेल लागतं ICU साठी किंवा त्यांच्या अजून कुठल्या ऑपरेशनल मेथडसाठी ते, आणि शेतकरी यांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु शेतकऱ्यांना पुढं करून जर कोणी चुकीच्या पद्धतीने साठवणूक करत असेल त्याला मात्र प्रशासनाच्या कारवाईला त्या ठिकाणी समोर जावं लागणार आहे. तर आमदार श्वेता महाले यांनी थेट इंधन माफियांना आणि काळाबाजार करणाऱ्यांना हा कडक इशारा दिला आहे. कोणत्याही पेट्रोल पंपावर अवैधरित्या बॅरल किंवा कॅन भरून दिले जात असल्यास नागरिकांनी थेट प्रशासनाशी किंवा स्वतः आमदारांशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता चिखलीतील इंधनाचा काळाबाजार थांबणार का आणि या फिरत्या पथकाची कारवाई कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.